नमस्कार, मी किशोर आणि मी आज आत्ता उभा आहे धारगळ या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघता आहात ज्या वास्तूच्या गेटवरती मी उभा आहे ती एक भव्य दिव्य अशी वास्तू या पेडणे तालुक्यातील धारगळ या ठिकाणी उभी होते आणि सुरू आहे या वास्तूचं काम। ही वास्तू आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, एक खूप मोठी संस्था पेडणे तालुक्यात उभारली जाते आणि ही खरं म्हणजे अभिमानाची आणि स्वागतार्ह अशा पद्धतीची गोष्ट आहे। आणि या संस्थेचं पूर्ण श्रेय हे उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना द्यावं लागणार आहे। 5 वेळा उत्तर गोव्याचं प्रतिनिधित्व ते लोकसभेत करतायत आणि आयुष मंत्री असताना त्यांनी ही संस्था मंजूर केली होती आणि ही संस्था आता पूर्णत्वास येते आहे। आजच आयुर्वेदा काँग्रेस असं म्हणून जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल हे उपस्थित होते आणि या कार्यक्रमात 8 डिसेंबर रोजी या भव्य दिव्य वास्तूचं उद्घाटन करण्याची योजना सरकारनं जाहीर केलेली आहे। गोव्यासाठी ही स्वागतार्ह अशा पद्धतीची गोष्ट आहे। एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं हे आयुर्वेदा इन्स्टिट्यूट जिथे हॉस्पिटल असणार आहे, त्याचबरोबर इथं कॉलेज असणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी जी अंग आहेत याची आयुर्वेदा शास्त्राची त्या वेगवेगळ्या अंगाच्या वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत। शेकडो लोकांना रोजगार मिळणार असल्याची हमी राज्य सरकारनं आम्हाला दिलेली आहे आणि त्या संदर्भात केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून जाहिरातही आता प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे अशा पद्धतीची ही एक प्रतिष्ठित संस्था गोव्यासारख्या राज्यात उभारली जाणं ही खूप चांगली गोष्ट आहे। इथून काहीच अंतरावर मोपा विमानतळाचं काम सुरू आहे आणि मोपा विमानतळाचं उद्घाटनही मला वाटतं पुढच्या 2-3 महिन्यात मोपा विमानतळाचंही उद्घाटन होणार आहे। म्हणजे कधी काळी पूर्णपणे दुर्लक्षित अविकसित पेडणे तालुका म्हणून ज्या पेडणे तालुक्याकडे पाहिलं जात होतं त्या पेडणे तालुक्याचं नशीब हे अचानकपणे बदलणार आहे आणि अशा पद्धतीचं एकीकडे मोपा विमानतळ आणि दुसरीकडे आयुर्वेदिक संस्था असे मोठे प्रकल्प या पेडणे तालुक्यात होऊ घातल्यामुळे पेडणे तालुक्यावर जो एक जुना ठपका पडलेला की अविकसित तालुका तो ठपका पुसून जाणार आहे। म्हणजे ही जी जमीन आहे या संस्थेसाठी जी जमीन सरकारनं घेतली होती ती जमीन म्हणजे ज्या क्रीडा नगरीसाठी जवळजवळ 9 लाख स्क्वेअर मीटर जमीन सरकारनं संपादन केली होती त्याच 9 लाखापैकी 2 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही सरकारनं या संस्थेसाठी दिलेली आहे। पेडणे तालुक्याला आपल्या राज्याला आणि देशालाही हा प्रकल्प अभिमानास्पद अशा पद्धतीचा प्रकल्प ठरणार आहे। परंतु आता आपण ज्या मूळ मुद्द्यावरती जाणार आहोत तो मुद्दा म्हणजे या भव्य दिव्य कॅम्पसकडे बघितल्यानंतर एक विकासाचं वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि खूप बरी गोष्ट आहे ती। परंतु या विकासाचा पाया म्हणजे ज्या जमिनीवरती ही भव्य वास्तू आज उभी झालेली आहे ती जी मूळ जमीन आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपली पिढी जात पूर्वजांची जमीन या प्रकल्पासाठी दिली त्या शेतकऱ्यांचं या संदर्भातचं म्हणणं काय आहे किंवा त्यांच्या व्यथा काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, या प्रकल्पाबाबत त्यांचं काय मत आहे आणि त्यांना जी आश्वासनं सरकारनं दिली होती त्याचं स्टेटस काय आहे हे आम्ही जाणून घेणार आहोत। आणि आमच्यासोबत आहेत क्रीडानगरी पीडित शेतकरी संघटनेचे नेते श्रीपादजी परब। सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये। सर, ज्या जमिनीत कधी काळी तुम्ही शेतीसाठी येत होता म्हणजे नांगरण्यासाठी म्हणा किंवा अन्य कुठल्या तरी कामासाठी त्याच जमिनीत आज तुम्ही उभे आहात, परंतु इकडचा परिसर हा वेगळा आपल्याला दिसतो। मागे भव्य दिव्य या आयुर्वेदा इन्स्टिट्यूटची भव्य दिव्य इमारत उभी आहे। काय नेमक्या भावना तुमच्या मनात आजच्या घडीला किंवा या क्षणाला काय भावना तुमच्या मनात येतात? खरं म्हणजे इथला एक शेतकरी म्हणून माझी एकदम द्विधा परिस्थिती आहे। कारण इथं जो प्रोजेक्ट येतो आहे तो खरंच एक चांगला आणि मोठा प्रोजेक्ट ज्याची गरज देशाला ह्या भागाला होती आणि ती गरज आता खरी म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमुळे पूर्ण होत आहे। ही एक चांगली गोष्ट।
हा प्रोजेक्ट ज्या जमिनीवर उभा राहतो आहे त्याच्यासाठी सरकारने वेगळ्या पद्धतीनं जमीन ॲक्वायर केली नव्हती. हा पहिला मुद्दा. हा जो एंटायर प्रोजेक्ट जो उभा राहतो आहे तो क्रीडा नगरीसाठी 2009 सालमध्ये 9,26,000 स्क्वेअर मीटर जी जमीन शेतकऱ्याकडनं क्रीडा नगरीसाठी म्हणून घेतली गेली होती, त्याच्यातले 2 लाख सरकारने काढून ह्या प्रोजेक्टसाठी दिले होते. एक लक्षात घ्यायला पाहिजे की 2010मध्ये त्यावेळी खरं म्हणजे हा प्रोजेक्टचा कुठं मागमोसी नव्हता, ज्याच्यासाठी हा एंटायर प्रोजेक्टसाठी ही जमीन घेतली होती. तिथं स्पोर्ट्स सिटी प्रोजेक्ट यायचा होता. तर 2010 नंतर सरकारनं ही जमीन आयुषला दिलेली आहे. आणि 2010मध्ये जेव्हा आम्ही हायकोर्टमध्ये पेटिशन घातलं, रिट पेटिशन घातलं होतं की स्पोर्ट्स सिटीमध्ये जी जमीन घेतलेली आहे त्याच्यावर रिट पेटिशन घातलं आहे, जे अजून चालू आहे. दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या जे आमचे वकील होते शेतकऱ्यांचे, त्यांच्या सुदैवानं म्हणा ते आज मुंबई हायकोर्टाचे जज झाले, पण ते बेंचवर असल्याकारणाने आमची केस एकेकाळी त्यांनी प्लीड केल्यामुळे त्यांच्यासमोर येऊ शकत नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्ष आमची केस फ्रीजमध्ये आहे. आमचा केसचा निकाल काही अजून लागत नाही आहे. दुसरी गोष्ट, सरकारकडे आम्ही वाढीव जे काय हे म्हणतात ना वाढीव भरपाई जमिनीची, तर ती मिळावी म्हणून तिथंसुद्धा आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये शेतकऱ्यांनी मिळून केस घातलेला आहे. त्या केसमध्ये सुद्धा सरकार तिथं ती वाढीव किंमत द्यायलासुद्धा तयार नाही. अक्षरशः आज इथं जर एखाद्या माणसाने कुणी म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी आजूबाजूला कुठं समजा जमीन घ्यायचा जर प्रयत्न केला तर त्याला 1200 रुपये स्क्वेअर मीटर ह्या रेटनं स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंट घेतं. म्हणजे त्याची व्हॅल्यू जर रजिस्ट्रेशन करायची असेल तर तुम्ही ती 1200 रुपयांनी करता. ते 1200 रुपये तरी निदान आम्हाला तुम्ही द्या, कारण आम्ही जी मागितलेली आहे किंमत ती 2000 रुपये पर स्क्वेअर मीटर मागितलेलं आहे. तर 2000चा विषय सोडून द्या, तर ज्या रेटनं तुम्ही त्याची स्टॅम्प ड्युटी घेता त्या रेटनं तरी तुम्ही, कारण हे 1200 रुपयेसुद्धा 2021चं जर नोटिफिकेशन आहे त्याच्यावर 1200 रुपये आहे आणि त्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कमीत कमी 1200 रुपयांनी तुम्ही त्याची व्हॅल्यू करायची. म्हणजे इथं धारगळमध्ये काही जमिनींचे व्हॅल्युएशन 3000च्या आसपाससुद्धा रजिस्ट्रेशनच्या वेळी होते. तर ते बाकीचे रेट तुम्ही सोडून द्या, आम्हाला निदान 1200 रुपये द्या, हा आमचा एक. आणि ह्याच्यातनं जेव्हा भाऊनी हा प्रोजेक्ट आणायचा इथं प्रयत्न केला सुरुवातीच्या स्टेजला, तेव्हा आम्हीसुद्धा भाऊंची जाऊन भेट घेतली होती आणि तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की ह्या प्रकारच्या प्रोजेक्टची ह्या भागाला गरज आहे. आणि इथं जेव्हा तुम्ही तो प्रकार आणता, कारण भाऊसारखा देव माणूस जेव्हा इथं तो प्रोजेक्ट आणतो आहे तेव्हा आम्ही सरळ एक भूमिका घेतली की ह्या प्रोजेक्टचा उल्लेख संबंध म्हणजे जवळजवळ 60 पानांचं आम्ही रिट पेटिशन घातलेलं आहे. त्या 60 पानात एकही शब्द नाही ह्या प्रोजेक्टला विरोध करण्याचा. ही शेतकऱ्यांची बाजू एक लक्षात घ्या. तिसरी गोष्ट की ह्याच्यातनं तुम्ही जेव्हा आम्हाला एकदम कवडी मोल किमतीने जेव्हा नुकसान भरपाई देत आहात, जे आम्ही वाढीव मागतो ती कोर्टाचा निर्णय मग, पण सध्या तर तुम्ही 30 रुपये पर स्क्वेअर मीटर आणि 100 रुपये पर स्क्वेअर मीटर, 30 रुपये टॅनंटसाठी, 100 रुपये जमीनदारासाठी, ही जी म्हणजे इतक्या रेटनं गोव्यात आणखी कुठं जमीन उपलब्ध असेल मला वाटत नाही. जर कुठं उपलब्ध असेल तर इथं जे काय कॉम्पेन्सेशन आम्हाला मिळतं आहे तो सगळा पैसा नेऊन आम्ही त्या जमिनीत घालू आणि तिथं ती जमीन घेऊ, मग ते गोव्याच्या कुठल्याही कोपऱ्यात असून दे. हे आमचा शेतकऱ्यांचा निर्णय आहे. आता सगळ्यात मुख्य मुद्दा, एवढा मोठा जेव्हा प्रोजेक्ट जिथं राहतो आहे आणि इथले जे आम्ही भूमिपुत्र ज्यांनी एवढी मोठी सॅक्रिफाईस केलेली आहे, आमच्याच जमिनीतनं हा तिळारीचा कालवा गेला, तिथं आम्ही वाढीव किंमत मागितली नाही सरकारकडे, कारण तो आमच्या जमिनीतनं जरी असला तरी शेवटी त्याचा बेनिफिट हे आम्हा शेतकऱ्यांना होणार होता. बाबू आजगावकरांनी 2009 साली जेव्हा हा ॲक्वायर करण्याचा प्रयत्न म्हणजे स्पोर्ट्स सिटीसाठी ॲक्वायर करण्याचा जेव्हा त्यांच्या डोक्यात कुठं आलं कुणास ठाऊक, रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच्या त्या बाजूची सुद्धा जमीन घेतली होती, कारण ते जिथं बसले होते
त्या मॅपवर रेल्वे ट्रॅकच नव्हता. त्यामुळे त्याने ह्या बाजूची त्या बाजूची म्हणजे इथं येऊन त्यांनी ती जमीन घेतली नाही. एका AC ऑफिसमध्ये बसून ती जमिनीचं ही घ्या ती घ्या ती घ्या अशा पद्धतीचं सगळं केलं. आणि त्यामुळे कुठली जमीन बागायती, कुठली जमीन शेताची, कुठली जमीन खडकाळ ह्याचा विचार न करता सरसकट सगळी जमीन ताब्यात घेतली गेली. ज्या प्रोजेक्टसाठी जमीन घेतली तो प्रोजेक्ट उडत गेला. त्या प्रोजेक्टमधलं एकही गोष्ट इथं उभी राहत नाही. सुदैवाची गोष्ट आयुष उभं राहत आहे, आम्हाला एकदम अत्यानंद. आता उलट ह्या आयुषच्या जमिनीत जर तुम्ही वेगळा भाव देत असाल, आधी तुम्ही काय डिक्लेअर केला आहे तो भाव तिथं ठेवा, बाकीचा भाव बाकीच्या भागाला. कारण बाकीच्या भागात तुम्ही स्टेडियम आणतायत, जिथं सरकार आमच्याकडनं 30 रुपयांनी किंवा 100 रुपयांनी जमीन घेत आहे आणि त्यांना 1000 रुपये पर स्क्वेअर मीटर ते लीज डीडवर 99 म्हणजे 33 वर्ष अशा 3 टप्प्यांनी तुम्ही त्यांना ती लीजवर देत आहे. जमिनी आमच्या आणि धंदा सरकारचा असा हा सगळा प्रकार झाला आहे. त्याच्यातही आम्हाला थोडं तरी सुख वाटलं असतं जर इथं निर्माण होणाऱ्या नोकऱ्या ज्या आहेत आणि ज्या नोकऱ्या घेण्यासाठी इथले भूमिपुत्र पात्र आहेत त्या भूमिपुत्रांना जर तुम्ही नोकऱ्या प्राधान्य दिलं असतं तर सुद्धा हे सगळं दुःख विसरता आलं असतं. आता सध्या जुलैमध्ये यांनी काही जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट दिली. त्या जागांच्या इंटरव्ह्यूज एक्झाम्स आता दिल्लीमध्ये सुरू आहेत. अक्षरशः 27 सप्टेंबरला त्यांनी सगळ्या जे मुलं आहेत त्यांना नोटिफिकेशन पाठवलं. अकाउंटंटच्या पोस्टासाठी त्यांनी काही एकदम इतके क्लिष्ट क्वालिफिकेशन्स दिली होती ज्याच्यात बजेटिंग वगैरे होतं. त्यामुळे अशा प्रकारचे क्वालिफाईड मुलं गोव्यात एकदम कमी आहेत. जी आहेत ती वेगवेगळ्या प्रायव्हेट आस्थापनात चांगल्या नोकरीवर आहे. इथल्या काही मुलांनी त्याच्यात ॲप्लिकेशन दिली होती. माझाही मुलगा त्याच्यात होता जो M.Com आहे, ज्याला बजेटिंगचा एक्सपिरियन्स आहे, जो एका लीडिंग टॅक्स कन्सल्टन्सी फर्मकडे एक सिनियर ऑफिसर म्हणून काम करतो आहे गोव्यातल्या. आता अशाने तो एलिजिबल असल्यामुळे नाईलाजानं त्याला कॉल लेटर पाठवावं लागला. पण त्यांनी 27 सप्टेंबरची जी मेल आहे ती गोव्यातल्या मुलांना पाठवली नाही. संपूर्ण पेडणे तालुक्यातून केवळ एकच उमेदवार याला पात्र होता त्या क्वालिफिकेशनला. त्यालासुद्धा त्यांनी 27 तारखेची ज्याच्यावर 12 तारखेची जी एक्झाम होणार होती त्या एक्झामचे सगळे डिटेल्स 27 तारखेच्या मेलमध्ये त्यांनी पाठवले होते. ती पाठवली नाही. आणि 9 तारखेला त्यांनी सकाळी एक मेल पाठवला ज्याच्यात ते हॉल तिकीट होती. हॉल तिकीटवर टायमिंग वगैरे होती. आता हॉल तिकीट मिळाली पण त्या एक्झामच्या संबंधी बाकीचं काहीच कळलं नाही. म्हणून जेव्हा चौकशी कळलं तर दुसऱ्या दिवशी एक दुसरी मेल आली ज्याच्यावर सांगण्यात आलं की 12 तारखेची जी 2:30 वाजताची जी एक्झाम होती ती प्रीपोन करून त्यांनी सकाळी ठेवलेली आहे. आता ही मेल 10 तारखेला जेव्हा मिळाली, गोव्यातला कुठला माणूस 12 तारखेला सकाळी दिल्लीत पोचून ती एक्झाम आन्सर करणार? त्यामुळे गोव्यातल्या मुलांना आणि पर्टिक्युलरली जे भूमिपुत्र आहेत, जे एलिजिबल आहेत, त्यांना पद्धतशीरपणे बाहेर ठेवण्यासाठी ही सगळी व्यूहरचना त्यांनी केली. कुणीतरी दिल्लीवाला किंवा दिल्लीवाल्याचा कोणीतरी कॅन्डिडेट असेल तो येऊन इथं आमच्या माथ्यावर बसवला जाणार. तो आला किंवा त्याला आणखी काहीतरी उच्च पद मिळालं आमचं काही म्हणणं नाही. पण ते करत असताना लोकल इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना तुम्ही पद्धतशीरपणे बाहेर ठेवण्याचं कारण काय? आणि ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. खरं म्हणजे मी ह्याच्यासंबंधी ज्या आस्थापनाकडून मला मेल आलेला आहे त्यांना आज सकाळी मेल करून सगळी माहिती मागवलेली आहे. गरज पडली तर हा विषय मी रिट पेटिशन घालून कोर्टात पण नेणार आहे. पण ह्या लोकांची वृत्ती जी ही लोक सांगतात तिथं इतक्या नोकऱ्या होणार, तितक्या नोकऱ्या होणार, त्या स्थानिकांना मिळणार, तर अशा पद्धतीनं स्थानिकांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत आहे आणि ह्याच्या पुढंही डावललं जाईल. जर
तिथं सुद्धा एक आर्ग्युमेंट केला जातो, नाही तर आमच्याकडे क्वालिफाईड नसल्याकारणानं जगावरची सगळी माणसं आम्हाला घ्यावी लागतात. जर तसं आहे तर क्वालिफाईड माणसांना तुम्ही पद्धतशीरपणे त्या एक्झामपासून दूर कसं ठेवता? कितीशात मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो. माझ्या मुलाला माझा मुलगा कदाचित स्वतःच्या पायावर उद्या उभा राहील आणि निश्चितच राहील तो. आणि हेच जर एखाद्या दुसऱ्या गरीब शेतकऱ्याच्याकडे घडलं असतं, ज्याचा एकुलता एक मुलगा आहे, ज्याच्या आशा त्याच्यावर केंद्रित झालेल्या आहे, ज्याच्या जमिनी पिढीजात जमिनी ह्या प्रकल्पाखाली गेलेल्या आहेत कवडीमोल किमतीनं, त्याचं रिॲक्शन काय, त्याची प्रतिक्रिया काय, त्याच्यावर काय परिणाम ह्या गोष्टीचा होईल, त्याच्यावर तुमच्या शब्दांचा विश्वास बसेल का, हा मुख्य. ह्या सगळ्या प्रकरणात असं जर दिसून येतं की जे कोणी सांगतायत की आम्ही अशा नोकऱ्या देऊ, त्या तशा नोकऱ्या देऊ, इतक्या नोकऱ्या देऊ, स्थानिकांना नोकऱ्या देऊ, एक तर ते लोकांना फसवत आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि हा सुद्धा आरोप नाईलाजानं आपल्याच माणसावर आम्हाला करावा लागतो आहे. मला वाटतं श्रीपाद परब यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी केली, म्हणजे कशा पद्धतीनं जमीन घेतली, कशा पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलं. कारण श्रीपाद नाईक यांच्या सहकार्यातून जर एवढी मोठी संस्था येत असेल तर त्यासाठी त्यांनी पूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे मूळ जमीन संपादनाच्या संदर्भातल्या, त्या याचिकेत कुठेच या संस्थेला अडथळा निर्माण होईल किंवा अडचण निर्माण होईल अशी कुठलीच भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली नाही. आता श्रीपाद परब या ठिकाणी जे आहे ते भूमिपुत्र तर आहेच, परंतु लँड लुजर्स म्हणजे ज्या प्रकल्पासाठी इथे जमीन गेलेली आहे त्या जमिनी त्यांच्या कुटुंबाचीही जमीन या प्रकल्पासाठी गेलेली आहे. आणि ज्या रोजगाराचं आश्वासन किंवा ज्या रोजगाराचे गाजर आम्हाला दाखवले जातात, त्या गाजराबद्दलची जर आता तुम्हाला माहिती दिली तर अजब गोवा का गजब पॉलिटिक्स म्हणतात त्याचं हे उदाहरण म्हणावं लागणार आहे. काही दिवसापासून या संस्थेत जे वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत त्याच्या जाहिराती यायला सुरुवात झालेल्या आहेत. आणि या जाहिराती कशा पद्धतीने येत आहेत, ह्या जाहिराती केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एका एजन्सीकडून या जाहिराती येत आहेत. त्याच्यात अनेक पदं जी आहेत ती टेम्पररी पदं आहेत आणि बाकीची जी आहेत कायमस्वरूपी पदं ती कुठेतरी, आता अकाउंटंटचा सुद्धा पोस्ट आहे तो एकच पोस्ट, म्हणजे या भव्य संस्थेसाठी एकच अकाउंटंट पोस्ट आहे. आणि त्या अकाउंटंट पोस्टसाठी या पूर्ण पेडणे तालुक्यातून एकच उमेदवार पात्र होता, तो सुद्धा उमेदवार पीडित शेतकऱ्यांच्याच कुटुंबातला होता. आणि त्या उमेदवाराला कशा पद्धतीनं फसवण्यात आलं याची माहितीही श्रीपाद परब यांनी या ठिकाणी दिली. विषय असा आहे की जेव्हा सर्वसामान्य गरीब माणूस एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात बोलतो तेव्हा त्याला विकासाचा विरोधक अशा पद्धतीचा आरोप त्याच्यावरती केला जातो. भव्य दिव्य साधन सुविधा किंवा भव्य दिव्य प्रकल्प उभारले म्हणून त्या राज्याचा किंवा लोकांचा विकास होत नाही. ही भव्य दिव्यता आपल्याला जरी दिसली तरी त्या भव्य दिव्यतेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दान केल्या किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना कवडीमोल 30 रुपये आणि 100 रुपये पर स्क्वेअर मीटर दर या शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे 2009 मध्ये. म्हणजे 100 रुपये किंवा 30 रुपयात गोव्यातल्या कुठल्याही भागात जमीन खरोखरच मिळते का याचा साधा विचारही कधीच केला जात नाही. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जेव्हा जमिनी घेता त्याला मोल 30 रुपये किंवा 100 रुपये, परंतु एखाद्या राजकीय नेत्याच्या जमिनी जर एखाद्या प्रकल्पासाठी घ्यायच्या झाला तर त्याची किंमत 2,500 रुपये ते 3,500 रुपये हा या सरकारचा किंवा या राज्य व्यवस्थेचा न्याय म्हणावा लागणार आहे. विषय असा आहे की या शेतकऱ्यांनी या विकासाला सहकार्य केलंच, म्हणजे नुसतं याच प्रकल्पाला नव्हे तर तिळारीचा प्रोजेक्ट म्हणा, मोपा विमानतळ म्हणा, बाकीचे वेगवेगळे प्रोजेक्टसाठी नेहमीच शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. परंतु त्या शेतकऱ्यांच्या सहकार्यातनं या शेतकऱ्यांना काहीच देण्यात आलं नाही, वरून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला. आता तुम्ही विचार करा की या प्रकल्पासाठी जवळजवळ 500 लोक जर या प्रकल्पासाठी जर रिक्रूट झाले तर त्याच्यातले जवळजवळ 300 लोक हे बाहेरचे असणार आहेत, कारण पात्र उमेदवार त्यांना मिळणार नाहीत. आणि हे जे बाहेरचे 300 लोक येणार आहेत ते इथलेच आता भावी भूमिपुत्र बनणार आहेत, कारण इथे कायमस्वरूपी नोकरीसाठी ते येणार आहेत. म्हणजे स्थलांतराला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. काही का असेना ते आपले भारतीयच असणार आहे. परंतु या सगळ्या विकासाच्या गोतावळ्यात जर तुम्ही स्थानिकांना अशा पद्धतीनं स्थानिकांचं नामो निशाण जर मिटवणार आहात किंवा स्थानिकांची धूळधाण जर करणार आहात
तर हे योग्य नव्हे आणि त्या दृष्टीनं सरकारनं आपली धोरणं आणि सरकारनं आपले निर्णय घेणे अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद श्रीपाद भाई, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ही माहिती दिली आणि मला वाटतं तुम्ही जी माहिती दिली त्या माहितीनंतर किमान सरकारला जाग येईल आणि जो काय पुढे जो इतर लोकांवरती जो अन्याय होणार आहे तो अन्याय टळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवूया, अशी आशा आम्ही धरूया. व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वरकसह मी किशोर नायक गावकर, गोवन वार्ता लाईव्ह.